नमस्कार मित्रांनो, आज आम्ही नळदुर्ग येथील पन्नालाल सरांच्या घरी आलेलो आहोत। एक समाजवादी नेते, सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रसेवा दलाचे एक मुळापासून म्हणजे राष्ट्रसेवा दलाच्या जन्मापासून त्याच्या सोबत असणारे एक भाऊ। तर यांनी या मराठवाडा भागातील दुष्काळावरचा बराच अभ्यास केला, बऱ्याच चळवळींमध्ये भाऊ होते। तर आपण भाऊंसोबत काही चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर आपले सर त्यांच्यासोबत त्यांना काही प्रश्न विचारतील व ते त्याची उत्तरे देतील। माझं नाव भूमिपुत्र वाघ, महाराष्ट्र लोक विकास मंचाचं काम करतो। तसं आम्ही भाऊ जवळ राहतो, बऱ्याच वेळेला येणं जाणं बसणं असतं। काही कार्यक्रमाला भाऊंना आम्ही घेऊन जातो। आज आम्ही दुष्काळाच्या संदर्भाने भाऊंच्या सोबत या ठिकाणी बोलण्यासाठी आलेलो आहोत। मी भाऊंना विनंती करतो की भाऊ, पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता दुष्काळ पडलेला आहे। कुठल्याही आंदोलनाशिवाय जाहीर केला सरकारने दुष्काळ, ही मला वाटतं पहिली वेळ आहे आणि त्याचं मूळ कारण राहणार आहे लोकसभेची निवडणूक। तर मला तुम्हाला विनंती अशी करायची आहे की दुष्काळ पडतो, तर दुष्काळ पडल्यानंतर कुठल्या कुठल्या विभागावरती त्याचा परिणाम होतो आणि मग परिणामाचे पुन्हा परिणाम काय होतात आणि मग दुष्काळच पडू नये मराठवाड्यावरती यासाठी सरकार किती क्रियाशील आहे आणि मग सरकारने क्रियाशील आहे तर काय सरकारने केलं पाहिजे, काय उपाययोजना केल्या पाहिजे, या संदर्भाने आपले विचार मांडले तर खूप बरं होईल। दुष्काळ हा मुख्यतः नैसर्गिक कारणामुळे पडतो हे मान्यच केलं पाहिजे। जिथं चांगला पाऊस वर्षभर होत राहतो त्या भागात दुष्काळ पडला अशी स्थिती येत नाही। कमी पावसाचं प्रमाण म्हणजे साधारणपणे 500-600 ते 2000 मिलीमीटर वर्षाचं पर्जन्यमान एवढं जिथं आहे तेवढ्याच भागामध्ये पाऊस अनियमित असतो, अनिश्चित असतो। वर्षातल्या म्हणजे 10 महिन्यातल्या 1-2 महिनेच चांगल्या पावसाचे, 2-3 महिने साधारण पावसाचे आणि 4-5 महिने एकदम कमी पावसाचे, असे जे प्रदेश आहेत, जे पट्टे आहेत ते दुष्काळी छायेतले पट्टे आहेत असं आपल्याला म्हणावं लागतं। आणि तिथे जेव्हा जेव्हा पाऊस कमी पडतो तेव्हा शेतीमधलं उत्पादन कमी होतं। मुख्य म्हणजे पहिली टंचाई पाण्याची होते, पिण्याचं पाणी माणसांच्यासाठी, जनावरांच्यासाठी आणि शेतीला पाणी, तिन्हीची टंचाई होते आणि मग शेतीत काम राहत नाही। त्याच्यामुळं रोजगार मिळाला पाहिजे लोकांना ही गरज निर्माण होते आणि लोकांना जर काम पुरेसं मिळालं नाही, त्यांच्या हातात पुरेसा पैसा आला नाही तर मग बाजारपेठेत कपडा, भांडी कुंडी वगैरे यालाही गिऱ्हाईक राहत नाही। म्हणून दुष्काळाचा परिणाम हा आजूबाजूच्या सगळ्या प्रदेशातल्या एकूण अर्थव्यवस्थेवर होत असतो। आता दुष्काळ निवारण आणि निर्मूलन। दुष्काळ निवारण म्हणजे पडलाच आहे दुष्काळ, तातडीनं काय करायचं तर रोजगार हमी आता सुरू झालेली आहे म्हणून त्याचंच नाव घ्यायचं आपण की रोजगार हमीची कामं जास्त निघावीत। ते तर जी उत्पादक कामं असतील, शेतीला उपयोगी ठरतील अशा प्रकारची कामं रोजगार निर्मितीसाठी सरकारनं सुरू करावी। हा पैसा सरकारनं काही ठिकाणी कधी भांडवलदारांनी दिला। 1962-63च्या काळात 2-3 मोठ्या व्यापारी कंपन्या, विशेषतः अण्णा हजारे त्यांच्या मागे लागले होते आणि SME मागे लागले होते आणि त्यांनी असं केलं म्हणजे डहाणूकर वगैरेंनी दुष्काळी कामासाठी म्हणजे एक बांध बांधायचा आहे, त्याचा सगळा खर्च त्या भांडवलदारांना करायचा आणि लोकांना काम द्यायचं, असंही झालं। पण त्या मर्यादा आहेत आणि सरकारकडंच किंवा समाजाचा पैसा सरकारकडे जमत असतो आणि म्हणून जिथं जिथं पैसा खर्च करायचा आहे तिथे कामं सरकारनंच केली पाहिजे। तेव्हा रोजगार हमीची कामं ही सरकारनं जास्त काढायची। पिण्याच्या पाण्याची, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करायची, अन्नधान्य योग्य भावानं मिळेल अशी व्यवस्था करायची, आवश्यक तेवढी दवा पाण्याची सोय करायची आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांना परीक्षा फी माफ करणं वगैरे उपाययोजना केल्या जाव्यात, या गरजा आहेत। आणि दुष्काळ निर्मूलन म्हणून मुख्यतः
सिंचन योजना जास्त, त्याच्या जोडीला वृक्ष संवर्धन, बरोबर. झाडं जेवढी जी जास्त होतील तेवढं पाऊस पडण्याचं प्रमाण वाढतं. म्हणून जास्तीत जास्त झाडं लावणं, जंगल वाढवणं हे गरजेचं आहे. साधारणपणे 30% जमीन जंगलाखाली असावी असं मानलं जातं, पण आज भारतात फक्त 10% जमीन जंगलाखाली आहे. महाराष्ट्रातही 7-8%च आहे. तेव्हा जंगल वाढवणं हा दुष्काळ निर्मूलनाचा महत्त्वाचा उपाय आहे. या दृष्टीनं सरकारनं उपाययोजना कराव्यात, यासाठी लोकांनी चळवळी कराव्यात आणि अंमलबजावणी नीट होते की नाही हेही पाहायचं काम लोकांनी करावं असं मला वाटतं. येस भाऊ, कमी शब्दामध्ये भाऊंनी आपल्या समोर विषयाची मांडणी केलेली आहे. दुष्काळ निर्मूलन करायचं आहे तर पाणी आणि माती वाचली पाहिजे, ती संरक्षित व्हायला पाहिजे, लोकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि वृक्ष संवर्धन केलं पाहिजे. ह्या गोष्टीवरती भर दिला गेला नाही तर भविष्यातला येणारा काळ आपल्याला माफ करू शकणार नाही. तेव्हा सरकारने भाऊंच्या विचाराची कदर करावी असं आम्हाला वाटतं. नमस्कार. भूमिपुत्र वाघ, महाराष्ट्र लोक विकास मंच, स्वरूप वर्धिनी, पुणे.